एकदा एक व्यक्ती नोकरीची विनंती घेऊन सम्राट अकबराच्या दरबारात पोहोचली. काही काळ त्याचे म्हणणे ऐकून आणि त्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेतल्यानंतर राजाने त्याला कर संकलन अधिकारी बनवले. त्या दरबारात बिरबलही उपस्थित होता. काही वेळ त्याने बारकाईने निरीक्षण केल्यावर तो म्हणाला, "राजा, हा माणूस खूप हुशार वाटतो. तो लवकरच काहीतरी बेईमान नक्कीच करेल." काही काळ गेला आणि तोपर्यंत त्या व्यक्तीने कर गोळा करण्याचे काम पूर्णपणे हाती घेतले होते. एके दिवशी 1-2 लोक त्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन बादशहा अकबराकडे आले. तक्रारी किरकोळ होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. त्यानंतर या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आणि जनतेला त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला. इतक्या तक्रारी आल्यानंतर राजाने त्याची बदली अशा ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला जिथे त्याला अप्रामाणिकपणाची संधीच मिळणार नाही. असा विचार करून राजाने ठरवले की त्याला घोड्याच्या तबेल्यात कामाला ठेवायचे. तेव्हा अकबर मनात म्हणाला, आता घोड्याचे शेण उचलण्याच्या कामात तो कोणती बेईमानी करू शकणार आहे. तेथे मुन्शीपदावर पोहोचताच त्या व्यक्तीने पुन्हा लाच घेण्यास सुरुवात केली. "तुम्ही घोड्यांना कमी धान्य आणि पाणी घालता," असे त्यांनी थेट घोड्यांच्या काळजीवाहूंना सांगितले. राजाला ही गोष्ट कळली आहे म्हणून त्याने मला शेणाचे वजन करायला पाठवले. आता शेणाचे वजन कमी झाले तर राजाकडे तक्रार करेन, असे त्यांना खोटे सांगितले. नाराज होऊन लोक त्याला प्रत्येक घोड्यामागे 1 रुपया देऊ लागले. ही बातमीसुद्धा काही वेळाने अकबरापर्यंत पोहोचली. यमुनेच्या लाटा मोजण्याचे काम त्यांनी थेट त्या माणसावर सोपवले. तेव्हा राजाला वाटले की आता इथे कोणीही बेईमानी करू शकणार नाही. काही दिवसातच ती व्यक्ती यमुनेच्या काठी पोहोचताच त्याने तिथेही आपल्या मेंदूला तडाखा दिला. तो थांबून बोट स्वारांना सांगायचा की तो लाटा मोजत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लोक येथून जाऊ शकत नाही. 2-3 दिवस याच ठिकाणी राहावे लागेल. अशा गोष्टी रोज ऐकून बोटवाल्यांनी त्यांचं काम सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी 10 रुपयाची लाच देण्यास सुरुवात केली. आता ती व्यक्ती यमुनेच्या काठावरही खूप अप्रामाणिक वागू लागली होती. 1-2 महिन्यात ही बातमी राजापर्यंत पोहोचली. मग अकबराने लेखी हुकूम पाठवला, बोटी थांबवू नका, जाऊ द्या. ती व्यक्ती हुशार होती आणि त्याने नौका थांबवा, त्यांना जाऊ देऊ नका, असा राजाचा आदेश असलेले पत्र बदलले होते. त्या छोट्याशा हेराफेरीनंतर त्याने अकबराचा आदेश तिथेच टांगला. शेवटी त्याला कंटाळून राजाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. तेव्हा राजाला बिरबलाचे शब्द आठवले की हा माणूस नक्कीच बेईमान असणार. तेव्हा त्याला वाटले की त्याच्या पहिल्या चुकीसाठी मी त्याला कठोर शिक्षा करायला हवी होती. कथेतून शिकणे: दुष्ट आपला दुष्टपणा सोडत नाही आणि अप्रामाणिक जिथे जाईल तिथे आपली अप्रामाणिकता सोडत नाही.